ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी आहे त्याचा आपण आज बघणार आहोत. व पहिली अडचण आहे संकलनात्मक अडचण. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना माहिती आहे आपल्याला. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जे दरडोई उत्पन्नावर अवलंबून आहे. ज्या देशाचं दरडोई उत्पन्न जास्त आहे त्या देशाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो आणि ज्या देशामध्ये दरडोई उत्पन्न अल्प किंवा कमी प्रमाणाचा आहे त्या देशाचा विकास हा कुठतरी खुंटलेला असतो. आपला देश हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देशामध्ये दरडोई उत्पन्न ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही अडचणी तयार होतात. त्यातली पहिली अडचण आहे संकलनात्मक अडचण. व राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना संकलनात्मक राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या अडचणी असं म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या अनेक व्याख्या असल्या त्या व्याख्याप्रमाणे जर व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न असेल त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येत नाही. मात्र जर व्यक्तीचं दरडोई उत्पन्न असेल तर त्याला मात्र राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येतं. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या जी संकल्पना आहे त्यावर आधारे जी अडचण तयार होते तिला संकल्पनात्मक राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची अडचण असे म्हणतात. त्यातलं पहिलं बघू आपण आता. संकल्पना कोणत्या आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये अडचणी येतात. त्यातली पहिली संकल्पना आहे उत्पादक व अनुत्पादक. बघा, ज्या गोष्टीपासून काहीतरी उत्पादन होतं त्याला उत्पादनात्मक वस्तू असे म्हणतात आणि ज्या वस्तूपासून काही उत्पादन होत नाही त्याला अनुत्पादक वस्तू असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादन सेवाच मोजल्या जाव्यात. म्हणजे काय, ज्यापासून काहीतरी वस्तू तयार होतात असेच सेवा मोजल्या जाव्यात अशी संकल्पना आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं त्यामध्ये अनुत्पादक ज्या सेवा आहे त्यासुद्धा पकडल्या जातात आणि त्यामुळे काय होतं, राष्ट्रीय उत्पन्न हे कमी होतं. उदाहरणार्थ, घरातील स्त्रीने तयार केलेले स्वेटर, पर्स यासारख्या वस्तूची किंवा किमतीची मोजणी राष्ट्रीय उत्पन्नात केली जात नाही, कारण ती घरी बनवून तयार केलेली आहे, सेवात्मक आहे, ते त्यापासून काही उत्पादन नाही. मात्र ह्याच वस्तू जर एखाद्या व्यवसायामध्ये तयार केला तर त्या जे आहे त्याला आपण उत्पन्न असे म्हणू शकतो. म्हणून स्त्रीनं तयार केलेले स्वेटर, पर्स अशासारख्या वस्तूंची मोजणी राष्ट्रीय उत्पन्नात केली जात नाही. तसेच आईने केलेल्या स्वयंपाकाचा जर मोबदला देखील लक्षात घेतला जात नाही. मात्र कामवाल्या बाईने केलेल्या कामाची मोबदल्याची बेरीज राष्ट्रीय उत्पन्नात केली जाते, कारण ती त्रयस्थ व्यक्ती आहे आणि ती जी सेवा देते तिच्या बदल्यामध्ये ती त्याचा रोजगार किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये मोबदला घेते. म्हणून तिचं जे उत्पन्न आहे त्याला दरडोई उत्पन्न म्हटलं जातं आणि ते दरडोई उत्पन्न हे राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जातं. मात्र आईने, पत्नीने बनवलेले जे पदार्थ असतील, ज्या वस्तू असेल त्या उत्पादन घटकामध्ये पकडल्या जात नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पादन मोजताना सेवाचा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे जर राष्ट्रीय उत्पन्नात थोडक्यात आपण जर विचार केला तर उत्पादक सेवा आणि अनुत्पादक सेवा ठरविणे खूप अवघड आहे. नेमकी कोणत्या उत्पादक आहे आणि कोणत्या अनुत्पादक आहे या सेवा जोपर्यंत आपल्याला ठरवता येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मोजता येत नाही. त्यानंतर दुसरी संकल्पनात्मक जी अडचण आहे ती म्हणजे कोणती, तर बाजारात प्रविष्ट न होणारे उत्पादन. प्रविष्ट म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना बाजारात प्रविष्ट होणाऱ्या उत्पादनाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा अशी व्याख्या आहे. परंतु एखादी व्यक्ती जर स्वतःच्याच घरात राहत असेल तर या घराला बाहेर किती किराया द्यावा लागतो याचा विचार करून त्याची मोजणी केली जाते. त्याला सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन CSO असे म्हणतात. आणि असं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याची मोजमाप कशात करावी हे पकडलं जात नाही. इतर जर घरात आपण राहत असेल तर त्याचं भाडं देतो, त्या भाड्याची मोजणी मात्र त्या भाड्यापासून किंवा आपल्या घरामध्ये जर एखादा भाडेकरू राहत असेल त्यापासून जर आपल्याला उत्पन्न मिळत असेल त्याची मोजणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केली जाते. पण आपण स्वतः राहतो त्याची मोजणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केली जात नाही. त्यानंतर तिसरी संकल्पनात्मक अडचण अशी आहे अर्धसिद्ध वस्तू किंवा अंतिम वस्तू ठरवणे अवघड. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, जर कापसापासून किती उत्पादन झालं हे जर मोजायचं असेल किंवा कापसापासून किती राष्ट्रीय उत्पन्न मिळालं तर शेवटची वस्तू म्हणजे कापसापासून तयार होणारं जे कापड आहे त्या कापडाला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडलं जातं. म्हणजे शेवटची वस्तू म्हणून कापड हे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेवटची अंतिम वस्तूचं उत्पादन पकडावं लागेल. मात्र हे ठरवणं खूप अवघड आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेनुसार अंतिम वस्तूचीच मोजणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केली जाते, परंतु काही वेळेस अंतिम वस्तू ठरवणे खूप अवघड आहे. कधी कधी अंतिम वस्तू म्हणून कशाचा विचार करावा हे लक्षात बसत नाही. उदाहरणार्थ, कोळशाचा वापर घरात
जळणासाठी अंतिम वस्तू म्हणून केला जातो, तर कारखान्यात अर्धसिद्ध वस्तू म्हणून त्याचा वापर केला जातो. दुधाचाही वापर अंतिम वस्तू म्हणून, तर कधी पेढे बनवण्यासाठी अर्धसिद्ध वस्तू म्हणून केला जातो. कोणती वस्तू किती प्रमाणामध्ये अंतिम वस्तू आहे आणि कोणती वस्तू किती प्रमाणामध्ये अर्धसिद्ध वस्तू आहे, म्हणजे अर्ध्यातून कामा येणारी, ते ठरवणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळं संकल्पनात्मक जी अडचण आहे ती तयार होती. म्हणून अर्धसिद्ध वस्तू आणि अंतिम वस्तू ठरवणं खूप अवघड आहे आणि त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही अडचणी तयार होतात. त्यानंतर व्यवसाय निश्चित करणे अवघड आहे. काही वेळा एकच व्यक्ती अनेक व्यवसायामध्ये गुंतलेला असतो. उदाहरणार्थ एक शिक्षक आहे, तो LIC कमिशन एजंट म्हणून काम करतो. तसेच मोकळ्या वेळामध्ये घराच्या बाहेरची दुकान चालवतो, त्याच्याकडे शेती पण आहे. अशा वेळेस तुमचा व्यवसाय काय असे विचारले असतात. केवळ शिक्षक म्हणून उत्तर दिलं जातं, कारण तो शिक्षक या नात्याने फक्त सरकारला टॅक्स भरत असतो. म्हणजेच व्यवसाय कोणता आहे त्याचा हे निश्चित केलं जात नाही, कारण तो शेतीही करू शकतो, तो दुकानही चालू शकतो किंवा इतर वेळेमध्ये तो LIC एजंट म्हणूनही काम करू शकतो. असं जर असेल तर उत्पन्नाविषयी निश्चित आकडेवारी मिळत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न काढताना तफावत निर्माण होते. याला संकल्पनात्मक अडचण असे म्हणतात. आता दुसरी अडचण बघू आपण, व्यावहारिक अडचण. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जसे संकल्पनेनुसार काही अडचणी येतात, तसे व्यवहारानुसार सुद्धा काही अडचणी येतात. त्यातली पहिली अडचण बघू आपण, विश्वसनीय आकडेवारीची कमतरता. बघा, राष्ट्रीय उत्पन्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे विश्वासावर धरलेलं जातं आणि अशा वेळेस काय होतं, राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना वेगवेगळ्या घटकांची परिपूर्ण माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. परंतु लोकांचं उत्पन्न कळत नाही. त्याला कारण आहे लोकांचं अज्ञान, त्यांचा निष्काळजीपणा, त्यांना वाटणारी भीती इत्यादी कारणामुळे खरी माहिती ते लपवतात किंवा खरी माहिती सरकारपर्यंत पोहोचत नाही. खालच्या स्तरावरून जर चुकीची माहिती किंवा आकडेवारी राष्ट्रीय स्तरावर गेली तर तिथं प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये दोष निर्माण होतो आणि या दोषामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते. त्यानंतर दुसरी व्यावहारिक अडचण आहे राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना, ते म्हणजे अवैध उत्पन्न. कर चुकून मिळवलेल्या पैशाला अवैध पैसे किंवा इनव्हॅलिड मनी किंवा इनव्हॅलिड इन्कम असे सुद्धा म्हणतात. भारतात अशा अवैध उत्पन्नाचे प्रमाण किंवा अशा 2 नंबरने चालणारे व्यवसायाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. एका आकडेवारीनुसार भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या 40% हा काळा पैसा आहे आणि हे प्रमाण याहूनही जास्त होऊ शकते. मात्र लपवलेली माहिती किंवा चुकवलेली माहिती ही राष्ट्रापर्यंत पोहोचत नाही. काळ्या पैशाबाबत केवळ अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो, मात्र काळा पैसा भारतासारख्या विकसनशील देशामध्ये किती आहे याचं मोजमाप करणं खूप अवघड आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये कमी येतो. त्यानंतर तिसरी व्यावहारिक अडचण आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अमौद्रिक क्षेत्राचे प्राबल्य. म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करीत असताना पैशाच्या सहाय्याने होणाऱ्या व्यवहाराचाच विचार केला जातो. त्याला मौद्रिक म्हणतात. जे पैशाच्या सहाय्याने मोजलं जाऊ शकतं, म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न, ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येतं. मात्र अविकसित देशामध्ये अनेक व्यवहारामध्ये वस्तू विनिमय पद्धतीचा वापर केला जातो. RBIच्या एका अहवालानुसार भारतामध्ये 1/3 व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीने होतात आणि त्यामुळे त्याचं निश्चित आकडेवारी प्राप्त म्हणणार नाही. तुम्ही म्हणणार मग वस्तू विनिमय म्हणजे काय, एका वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू देत असेल तर तिथं उत्पन्न किंवा टॅक्स भरण्याची गरजच पडत नाही. ग्रामीण भागामध्ये आजही तसंच आहे. जर तुम्ही शेतीचे अवजारे किंवा शेतीचे कामे सुताराकडून करून घेत असेल, लोहाराकडून घेत असेल, तर त्याला पैशाच्या मोबदल्यामध्ये धान्य देण्याची पद्धती आहे आणि ही धान्य देण्याची जी पद्धती असेल हिला वस्तू विनिमय पद्धती म्हणतात. किंवा एकाकडं हरभऱ्याचं बी आहे ते त्याच्याकडून उसनवार घ्यायचं आणि त्याला आपल्याकडं सोयाबीनचं बी द्यायचं. ही जी एकमेकाशी विनिमय करण्याची वस्तूची पद्धती आहे, याच्यामध्ये कुठंच आकडेवारी येत नाही किंवा याच्यामध्ये कुठंच किंमत येत नाही. फक्त वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू दिली जाते. मग अशा वेळेस त्याचा विचार उत्पन्नामध्ये केला जात नाही. ग्रामीण भागामध्ये कित्येक ठिकाणी ज्वारी जर 20 पोते तुमच्या शेतामध्ये पिकलेली असेल आणि तुम्हाला खाद्यपदार्थ म्हणून गव्हाची आवश्यकता असेल तर तुम्ही सोयाबीनच्या बदल्यामध्ये मोंड्यामध्ये सोयाबीनची वस्तू म्हणून देऊन त्याच्या बदल्यामध्ये गव्हाची खरेदी करून घरी आणू शकता. कुठल्याही त्याचं बिल बनवलं जात नाही. असं जे असेल त्या व्यावहारिक अडचणी आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न नेमकी किती झालं हे काढता येत नाही. आणि भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये वस्तू विनिमय पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते आणि वस्तू विनिमय ही पैशाला एक पर्यायी
साधन आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी अशाचा वापर केला जातो. याला अमौद्रिक क्षेत्र असे म्हणतात आणि 1/3 व्यवहार असे चालतात. आणि याशिवाय शेतकरी त्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याचा काही भाग स्वतःच्या वापरासाठी काढून ठेवत आहे आणि त्याचा अंतर्भाव राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. आणि मग अशा वेळेस नेमकी उत्पन्न किती झालं हे काढणं सुद्धा अवघड आहे. त्यानंतर पुढचा जो व्यावहारिक अडचण आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची ती म्हणजे दुहेरी मोजणी. राष्ट्रीय उत्पन्नामधली सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे एका उत्पन्नाची जर 2 ठिकाणी मोजणी होत असेल तर ती अडचण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना सगळ्यात अवघड अडचण समजली जाते. त्यामध्ये बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अंतिम वस्तू मोजणी केली जाते. हे जरी खरे असले तरी अनेक वस्तूचा वापर अर्धसिद्ध वस्तू व अंतिम वस्तू म्हणून केला जातो. त्यामुळे दुहेरी मोजणी पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं प्रश्न निर्माण होतो आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं याच्या अडचणी तयार होतात. उत्पन्न मोजताना जे व्यावहारिक आणखी एक अडचण निर्माण होते ती म्हणजे किमतीच्या स्वरूपामध्ये योग्य आकडेवारीची उपलब्धता. भारतामध्ये ज्या वस्तूच्या किमती आहेत त्या बदल्यामध्ये जर आकडेवारी योग्य पद्धतीची नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अडचण निर्माण होते. उदाहरणार्थ जर मासेमारी व्यवसाय असेल, कुक्कुटपालन व्यवसाय असेल, जंगलतोड व्यवसाय असेल, या क्षेत्राचा किमतीच्या स्वरूपामध्ये योग्य आकडेवारी प्राप्त होत नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय मोजणी करताना योग्य आकडेवारी न आल्यामुळे निश्चित राष्ट्रीय उत्पन्न काढता येत नाही. म्हणजेच काय, ग्रामीण भागामध्ये जे व्यवसाय चालतात त्या व्यवसायाची नोंद ही शासकीय दरबारी किती आहे किती नाही त्यावर डिपेंडसुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धती आहे. त्यानंतर पुढची आणखी एक व्यावहारिक जो प्रॉब्लेम आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना तो म्हणजे चालू वर्षातील वस्तूच्या किमती पायाभूत वर्षातील किमती ठरवणे अवघड आहे, ज्याला आपण इंडेक्स नंबर म्हणतो. आणि इंडेक्स नंबर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे ज्यावर महागाई निर्देशांक काढला जातो. मागच्या वर्षीची जी किंमत असते तुम्ही बघितले असेल, मागच्या वर्षाला बेस इयर म्हणतात आणि चालू वर्षाला करंट इयर म्हणतात. बेस इयरची जर क्वांटिटी असेल तर त्याला आपण Q0 म्हणतो. बेस इयरची जर प्राईस असेल तर त्याला आपण P0 म्हणतो. करंट इयरची जर क्वांटिटी असेल तर त्याला आपण Q1 म्हणतो आणि करंट इयरची जर प्राईस असेल तर त्याला P1 म्हणतो. यावरच अवलंबून असतो तुमच्या देशाचा निर्देशांक. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी मूळ वर्षातील किमतीशी केली जाते. परंतु चालू वर्ष आणि मूळ वर्ष यातील जर किमती तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये मिळाल्या नाही तर राष्ट्रीय उत्पन्न काढताना किमती ठरवणे अवघड जाते. उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्माण झालेले आहे, तसेच वस्तूचा दर्जातही फरक पडलेला आहे आणि अशा वस्तूच्या किमती मूळ वर्षातील किमतीशी जर आपण तुलना केली तर तुम्हाला निश्चित असा निर्देशांक काढता येत नाही. जरी वस्तूच्या किमती आता वाढलेल्या असेल आणि मागच्या वर्षीच्या वस्तू किमती कमी असेल, मात्र मागच्या वर्षीच्या वस्तूतील जे फंक्शन आहे किंवा त्यामध्ये असणारी जी काही साधने आहे ते या वर्षातील वस्तूमध्ये आणखी सुधारित असतात, म्हणून किंमत वाढलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. मात्र इथं राष्ट्रीय उत्पन्न काढताना ह्या दोन्ही वस्तूचं जर आपण मूळ निर्देशांक पद्धतीनुसार जर मागच्या वर्षाची किंमत आणि ह्या वर्षाची किंमत अशी जर तुलना केली तर निश्चितच या वर्षी किमती वाढलेल्या असेल, पण त्या प्रमाणामध्ये वस्तूमधली जी सुधारणा झालेली आहे ती पण मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. त्यानंतर आणखी एक व्यावहारिक अडचण निर्माण होती. ती अडचण म्हणजे काय तर वस्तूचा दर्जा. क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि क्वालिटी ही कधी पण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणीची ठरू शकते. म्हणून वरील अडचणी ज्या आपण बघितल्या यानुसार अचूक राष्ट्रीय उत्पन्न मोजणं अवघड आहे. त्यासाठी संकल्पना स्पष्ट असावी लागते, नवीन एजन्सी स्थापन करावी लागते, राष्ट्रीय उत्पन्नाबाबत वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना कल्पना द्यावी लागते, लोकांच्या मनातील भीती दूर करावी लागते, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी लागते. तसेच सगळ्यात महत्त्वाचा आहे काळा पैसा आणि भ्रष्टाचार याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन शासकीय योजना तयार कराव्या लागतात. भ्रष्टाचार जर असेल तर त्याच्यावर सुद्धा आळा घालावा लागतो. प्रामुख्याने शाळा कॉलेजमधून चारित्र्याचे धडे द्यावे लागतात आणि या उपायामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक आकडेवारी आपल्याला मिळणे शक्य होईल आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये शासनाची फसवणूक न करता योग्य आकडेवारी किंवा जी उत्पादने आहे ती तुम्हाला सर्वप्रमाणे योग्य आकडेवारीनुसार दाखवतील आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये ज्या नवीन संकल्पना आहे त्या उदयास येतील आणि त्याच्यामुळं व्यक्तीचं दरडोई उत्पन्न त्याचप्रमाणे राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न विकसित होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. आता याचा पुढचा भाग बघू आपण. राष्ट्रीय उत्पन्नाची प्रवृत्ती म्हणजे काय तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात सरकारकडून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी फारसे प्रयत्न करण्यात आले नाही,
परंतु काही व्यक्तींनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या पद्धती म्हणजेच शास्त्रशुद्ध पद्धती मात्र त्याही त्या प्रमाणामध्ये शास्त्रशुद्ध नव्हत्या, तसेच व्यापक क्षेत्राचा तो अभ्यासही नव्हता. असे असले तरी यावरून मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे भारतातील आर्थिक स्थितीची कल्पना होत होती. त्यात प्रामुख्याने दादाभाई नौरोजी, V.K.R. राव, धनंजयराव गाडगीळ अशी काही नावं घेता येईल. दादाभाई नौरोजी यांनी 1867 ते 68 ला आकडेवारी गोळा करण्याचे काम केले. त्यांच्या आकडेवारीनुसार भारतातील रुपयाचे दरडोई उत्पन्न केवळ रुपयामधील दरडोई उत्पन्न केवळ 167 रुपये होते. एका वर्षाला एका व्यक्तीचे उत्पन्न 167 रुपये होते. या आधारावर त्यांनी संपत्ती निसारणाचा सिद्धांत मांडला व भारतातील संपत्ती ब्रिटिशांची म्हणजे जी संपत्ती होती ती ब्रिटिशांनी इंग्लंडला कशी नेली हे त्यांनी सांगितले. 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर मात्र राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची गरज लक्षात येऊन त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली. 1949ला P.V. महानोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे नाव होतं नॅशनल इन्कम कमिटी आणि या समितीच्या स्थापनेमागे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची समितीची शिफारस होती आणि या शिफारशीचा मुख्य उद्देश होता की राष्ट्राचं उत्पन्न मोजणे. सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय उत्पन्न मोजणीची संस्था स्थापन करण्यात आली. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धीला खऱ्या अर्थाने या ठिकाणी गती मिळाली आणि स्वातंत्र्यानंतर सुरुवात झाली आणि स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही अभ्यासावरून अंदाज बांधता येतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवृत्तीचा अभ्यास दोन भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो. एक भाग स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि दुसरा भाग स्वातंत्र्योत्तर कालखंड म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर. आता आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंड बघू. त्या कालखंडामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कशा प्रकारे होतं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतावर ब्रिटिश सरकारची राजवट होती. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ इथली संपत्ती इंग्लंडला कशी नेता येईल याचा विचार इंग्रजांनी केला. तरी भारतातील काही तज्ज्ञांनी त्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. एका अंदाजानुसार 1901 ते 1947 म्हणजे या 47 वर्षाच्या काळामध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची सरासरी अभिवृद्धी 1.2% इतका अल्प होता. म्हणजे अतिशय अल्प प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळेस स्वातंत्र्याच्या अगोदर भारतामध्ये होतं. त्यानंतरचा कालखंड बघू आपण. भारत 1947 घेण्याची त्यांना गरज भासली आणि मग त्यांनी काय केली, राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवृत्ती मोजमाप करण्यासाठी पहिला टप्पा 1947 ते 1991, दुसरा टप्पा 1991 असे दोन टप्पे त्यांनी तयार केले. 1991ला भारताने नवीन औद्योगिक धोरण स्वीकारलं आणि या धोरणानुसार भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुरली करण्यात आली आणि 1991 नंतर राष्ट्रीय उत्पन्नाची अभिवृद्धी देखील वाढती आहे. 1947 ते 1990 या कालखंडामध्ये पुढील आकडेवारीवर आपण बघू. या आकडेवारीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची प्रवृत्ती कशी वाढत गेली ते आपल्याला कळेल. बघा, त्याला GDP असं म्हणतात, ज्याला ग्रोथ इन्कम रेटसुद्धा असं म्हणतात. ते रेट आपण बघू. बघा, करंट इयर प्राईज आणि बेस इयर प्राईज दोन विभाग केलेले आहेत. पहिला बघा 1951 ते 52 ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ऑफ फॅक्टर कॉस्ट म्हणतात त्याला. 1951 ते 52 मध्ये 5.7% राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा दर होता पहिल्या टप्प्यामध्ये. तो पुढं 55 ते 56 या कालामध्ये 1.8 झाला. 1959 ते 60 मध्ये 4.9 झाला. 1964 ते 65 मध्ये 16.8 झाला. त्यानंतर 68 ते 69 मध्ये पुन्हा 5.5 झाला. 1972 ते 73 मध्ये 10% झाला. 1976 ते 77 मध्ये 7.5 झाला. 1980 ते 81 मध्ये 19.70 झाला. त्यानंतर 84 ते 85 मध्ये 12.1 झाला आणि 1989 ते 90 मध्ये 15.1 राहिला. म्हणजे पहिल्या टक्केमध्ये जो इकॉनॉमिक सर्वे आहे 2009 ते 2010 याच्यामध्ये इकॉनॉमिक रेट आहे हा कधी वाढलेला दिसून येतो, कधी कमी झालेला नाही. म्हणून आपल्या असं लक्षात येईल की भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची जी आर्थिक अभिवृद्धी दर आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये वाढत आणि कमी झालेला दिसून येतो.
म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती अस्तित्वात नव्हत्या किंवा नव्हत्यासुद्धा आणि गरजही भासली नाही, कारण इंग्रजांचं राज्य होतं. आणि नंतर स्वातंत्र्य आल्यानंतर मात्र राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या दर किंवा त्याला अभिवृद्धी म्हटले गेले आणि तीसुद्धा मोजण्याची गरज भासली आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न एका अचूक पद्धतीने मोजल्या गेले.